हे यूट्यूब फॅमिली फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं स्वागत है तुमच्या लाडक्या भावाच्या चैनलमध्ये। सो आज का जो वीडियो का थंबनेल है और टाइटल है वो देख के आप लोगों को पता लग गया होगा कि किस बारे में वीडियो है, इसीलिए तो आप लोगों ने इस पर क्लिक किया है। तर खूप सारी मंडळी आहे ज्यांना लॉंग राईड्स करायच्या आहेत सायकलवरती आणि सायकलिंग चालू करायची आहे। सो त्यांच्यासाठी म्हटलं की एक प्रॉपर प्रिपरेशनचा व्हिडिओ बनवूयात, जेणेकरून तुम्हाला जी तुमची लॉंग राईड असेल ती खूप इजीली होईल आणि तुम्हाला प्रॉपर नॉलेजसुद्धा मिळेल जे की नेसेसरी है एक लॉन्ग राइड। अगर आप लोगों ने मेरे साइकिलिंग के वीडियोस नहीं देखे तो साइकिलिंग एडवेंचर्स करके मेरी एक प्लेलिस्ट है, वहाँ जाके आप लोग चेकआउट कर सकते हो। हा जो वीडियो है हा मी 3 पार्ट्समध्ये डिवाइड केला आहे। फर्स्ट पार्ट विल बी अबाउट सेल्फ प्रिपरेशन, सेकंड पार्ट विल बी अबाउट सायकल टूल्स आणि एक्सेसरीज ज्या तुम्ही कॅरी करायला हव्यात, थर्ड पार्ट विल बी अबाउट वेरेबल्स म्हणजे काय तुम्ही घातलं पाहिजेत किंवा अजून इम्पॉर्टंट टिप्स। आणि हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा, कारण एंडला मी एक खूप इम्पॉर्टंट टिप दिली आहे जेणे तुमची जी सायकल राईड आहे ती खूप इझिली पार पडेल आणि तुम्हाला जास्त थकवाही होणार नाही, तुमची एनर्जीसुद्धा सेव्ह होईल। सो नाव लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ। Okay, so let's start with the first and the foremost important point of self preparation, that is building up the stamina. तो स्टॅमिना कसा वाढवायचा, तर तुम्ही राईड्स करताय म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही डेली 4 किलोमीटर राईड करताय तर तुमचा स्टॅमिना अजिबात बिल्ड होणार नाही। तुम्हाला जे रायडिंग डिस्टन्स आहे ते हळूहळू इन्क्रीज करायचं आहे। म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही आधी 4 किलोमीटरची राईड करताय तर त्यानंतर तुम्ही 8 किलोमीटर करा किंवा 7 किलोमीटर करा। जशी तुमची कॅपेबिलिटी आहे तसं तुमची बॉडी अलाव करते तसं तुम्ही किलोमीटर्समध्ये इन्क्रीज करू शकता। हळूहळू जसं तुम्ही इन्क्रीज कराल तसं तुमचा स्टॅमिना बिल्डअप होईल, तुमच्या बॉडीला सवय होईल लॉंग डिस्टन्सपर्यंत राईड करायची अँड दिस विल हेल्प यू इन द लॉंग राईड। तुम्हाला जास्त फटीक होणार नाही किंवा तुम्ही जास्त थकणारसुद्धा नाही जर तुमचा स्टॅमिना प्रॉपर बिल्डअप असेल तर। कमिंग टू द सेकंड पॉईंट विच इज ऑल्सो ॲन इम्पॉर्टंट फॅक्टर, दॅट इज रेस्ट। जर तुमची राईड उद्या प्लॅन्ड आहे म्हणजे उद्या जर तुमची लॉंग राईड आहे तर आज तुम्ही कंप्लीट रेस्ट घेणं खूप जास्त गरजेचं आहे। त्याने तुमच्या बॉडीला आराम मिळेल, तुमचे मसल्स रिलॅक्स होतील आणि नेक्स्ट डे तुम्ही प्रॉपरली तुमची राईड कंप्लीट करू शकाल। कमिंग टू द थर्ड पॉईंट ऑफ सेल्फ प्रिपरेशन, वॉटर इनटेक इज व्हेरी मच इम्पॉर्टंट। जर तुमची राईड एका वीकनंतर किंवा एका महिन्यानंतर प्लॅन्ड आहे तर तुम्ही आधीपासूनच जास्त पाणी पिणं सुरू करा। फॉर एक्झाम्पल जर तुम्ही डेली 2 लिटर पाणी पिताय तर 1 लिटरभर पाणी तुम्ही वाढवलं पाहिजे, कारण तुमची बॉडी जे आहे ते पाणी होल्ड करेल आणि तुम्हाला क्रॅम्प्स वगैरे येणार नाहीत ऑन द राईड डे। सो ही एक खूप जास्त इम्पॉर्टंट टिप आहे। मी जे लॉंग राईड केली होती लोणावळा टू राजगड याच्यामध्ये मी हे अनुभवलं होतं। 1 हफ्त्यापूर्वी मी खूप जास्त पाणी पिणं चालू केलं होतं जेणेकरून मला अजिबात कुठेच क्रॅम्प वगैरे आले नाही। सो टॉकिंग अबाउट द लास्ट पॉइंट ऑफ सेल्फ प्रिपरेशन, स्ट्रेचिंग खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। जितकं तुम्ही सायकलिंग कराल तितकंच प्रॉपर स्ट्रेचिंग करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे, कारण जब आप स्ट्रेचिंग करते हो आपके मसल्स वगैरह जो प्रॉपर रिलॅक्स हो जाते अँड देन यू कैन अगेन break them so that they get ready for the next torture you are going to give them. So रिलॅक्स करणं मसल्स खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। सायकलवरती सुद्धा रिलॅक्स करण्याच्या पद्धती आहेत, जर तुम्हाला हवं असेल तर त्याच्यावरती सुद्धा आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवूयात, म्हणजे तुम्हाला सायकल चालवता सुद्धा पाय कसे स्ट्रेच करायचे किंवा हात वगैरे कसे तुम्ही स्ट्रेच करू शकता याच्याबद्दल माहिती मिळेल। Now let's come to the second part of the video, that is about your cycle and what accessories or tools you should carry for the long ride. So याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट पॉईंट असा आहे की जी कोणती सायकल तुम्ही राईड करताय, फॉर एक्झाम्पल MTB असो किंवा तुमची हायब्रिड असो किंवा रोडी असो, कोणतीही सायकल असो, तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की तुमचे ब्रेक्स प्रॉपर वर्क करतात आहे, तुमची ड्राईव्ह चेन प्रॉपर वर्क करते आहे, तुमची जी चेन आहे ती प्रॉपर ल्यूब आहे, टायर प्रेशर्स प्रॉपर आहेत किंवा अजून जे ब्रेक्स आहेत किंवा जे मूविंग पार्ट्स आहेत, हँडल्स, गिअर शिफ्टर्स वगैरे ते प्रॉपर वर्क करतात आहे। फॉर एक्झाम्पल हे जे गिअर शिफ्टर्स आहे हे प्रॉपर तुम्ही शिफ्ट केल्यानंतर इकडे चेन शिफ्ट होती आहे की नाही, किंवा हे जे डिरेलर्स आहेत हे प्रॉपरली शिफ्ट होत आहेत का नाही, किंवा चेन जी आहे ती प्रॉपर ल्यूब आहे की नाही, ब्रेक्स वगैरे ब्रेक शूज जे असतात ते आहेत की नाही किंवा ते घासून गेलेत, ह्या सगळ्या गोष्टी चेक करणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, जेणेकरून तुम्हाला राईडवरती त्रास होणार नाही।
ये सब चीज़ें तो हो गई ओवरऑल साइकिल के बारे में। अब लेट्स टॉक अबाउट व्हाट टूल्स यू शुड कैरी एंड व्हाट ऑल एक्सेसरीज यू शुड कैरी। सो टूल्स के बारे में अगर बात की जाए तो आजकल जो भी साइकिल्स आते हैं उनमें एलन कीज़, मतलब ये कुछ ऐसे बोल्ट्स यूज़ होते हैं, और साइकिल के साथ ही हमें उनके जो कीज़ होते हैं जिन्हें एलन कीज़ बोलते हैं वो सब हमें साइकिल के साथ ही मिल जाते हैं। अगर आपको आपके साइकिल के साथ नहीं मिला है तो आप अमेज़ॉन पे सर्च कर सकते हो, एक छोटा सा सेट मिल जाता है आपको। मैं यहाँ पर वो पिक डिस्प्ले कर दूंगा जिससे आपको आइडिया आ जाएगी। और मैं जो टूल्स कैरी करता हूँ वो मैं आप लोगों को दिखा देता हूँ। तो मेरी जो ये फ्रंट बैग है इसी में मैं सारे टूल्स वगैरह कैरी करता हूँ। सो ये रहे कुछ टूल्स दैट आई कैरी। ओके, सो बेसिकली ये तीन जो है ये है एलन कीज़ जो कि मेरी साइकिल में यूज़ होते हैं। आपके साइकिल में जो भी टूल्स लगते हैं, मतलब फॉर एग्जांपल अगर आपके साइकिल में ये एलन कीज़ नहीं बैठते हैं, आपकी साइकिल पुरानी है जिनमें वो बोल्ट्स आते थे, तो उस हिसाब से आपको टूल्स कैरी करने हैं। नेक्स्ट थिंग इज़ ये 2-वे स्क्रू ड्राइवर, जिससे ये स्टार वाला भी आप लोग यूज़ कर सकते हो या फिर ये फ्लैट वाला भी। अनदर इंपॉर्टेंट टिप इज़ यू शुड ऑलवेज कैरी अ पंचर किट विद यू। आपको इंडियन रोड कंडीशंस तो पता ही है, हाईवेज़ के साइड में या फिर नॉर्मल सिटी रोड्स के साइड में भी कांच के टुकड़े गिरे हुए होते हैं, और आजकल के जो टायर्स है वो नाइलॉन बिल्ड होते हैं, सो पंचर होना बहुत ज़्यादा ईजी हो जाता है। सो बेटर वेज यू कैरी अ पंचर किट। तो आप लोग पंचर किट डायरेक्टली खरीद भी सकते हो, या फिर जैसा मैं करता हूँ, ये 2 लीवर्स है मेरे पास, ये मैं कैरी कर लेता हूँ। ये एक पॉलिश पेपर है या फिर इसे सैंड पेपर भी बोलते हैं, जिससे कि जो पंचर एरिया है उसे घिस के वहाँ पे जो सोल्यूशन आता है पंचर का उसे अप्लाई करके पंचर पैचेस अपन चिटका सकते हैं और ईजिली पंचर निकाल सकते हैं। अगर आप लोग को ये सब भी कैरी नहीं करना है तो सिर्फ 2 लीवर्स जिससे कि आप टायर रिमूव कर सको और एक एक्स्ट्रा स्पेयर ट्यूब कैरी कर सकते हो। दिस मेक्स इट वेरी फास्टर। अगर आप लोग राइड पे हो और आपको जल्दी पहुंचना है या फिर आपको राइड इजीली कवर करना है तो एक्स्ट्रा ट्यूब कैरी करना बहुत ज़्यादा हैंडी हो जाता है। फटाफट से ट्यूब निकाला, ट्यूब रिप्लेस किया, टायर पुट ऑन किया एंड यू आर रेडी टू गो। सो मेरी जो फ्रंट बैग होती है जहाँ पे अपन लोग फ़ोन वगैरह रखते हैं, तो इसी में मेरी ये एक्स्ट्रा एक ट्यूब पड़ी होती है और ये एक्स्ट्रा एक टूल है जिससे कि पैडल्स वगैरह अपन रिमूव कर सकते हैं। तो ये सब साइकिल के साथ ही मिलता है। पंचर किट और स्पेयर ट्यूब के साथ साथ आप लोगों को एक स्पेयर एयर पंप कैरी करना बहुत ज़्यादा ज़रूरी है, क्योंकि जब ग्रेवल्स आते हैं या फिर ऑफ रोड आता है तभी हमें टायर प्रेशर थोड़ा सा कम करना पड़ता है, तो उसे वापस रिबिल्ड करने के लिए हमें एयर पंप की बहुत ज़्यादा ज़रूरत पड़ती है। सो ये कुछ ऐसा पंप है जो मैं साइकिल फ्रेम के साथ ही अटैच रखता हूँ। आप लोगों को डीकैथलॉन में काफ़ी अच्छे पंप्स मिल जाएंगे 1000-1200 की रेंज में, सो आप लोग वो परचेस कर सकते हो। जब भी पंचर होता है तभी भी ये बहुत ज़्यादा काम आता है। ओके, तो साइकिल के बारे में बात हो गई, टूल्स के बारे में बात हो गई, पंचर किट के बारे में भी अपनी बात हो गई। अब मैं आपको बताता हूँ कि कुछ इंपॉर्टेंट ऐसी एक्सेसरीज है जो एवरी साइकिलिस्ट शुड कैरी। सो फर्स्ट ऑफ ऑल इज़ दिस फ्रंट लाइट। ये आपकी विजिबिलिटी रोड पे बनाए रखती है। जब भी आप लोग डार्क में राइड करते हो, शाम में या फिर अर्ली मॉर्निंग राइड करते हो, तो ये लाइट आपकी विजिबिलिटी रोड पे बनाए रखती है। आगे वाले को या फिर कोई आने वाला है तो उसे इंडिकेट कर देता है कि कोई राइडर है या फिर कोई इंसान प्रेजेंट है। नेक्स्ट कम्स द रियर लाइट। तो मैंने कुछ ऐसी लाइट रखी है, यहाँ पे मैं ऑन करके दिखा देता हूँ। मेक श्योर जब भी आप लोग लाइट परचेस कर रहे हो तो वो काफ़ी ब्राइट हो, ये ध्यान में रख के ही परचेस करना। रियर लाइट जो है वो बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है। एक बार आपकी फ्रंट लाइट अगर नहीं हो तो भी चल जाएगा, बट रियर लाइट होना काफ़ी ज़्यादा इंपॉर्टेंट है, क्योंकि हाईवेज़ पे इंडिकेट होना कि आपका रोड प्रेजेंस दिखना बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट हो जाता है, ताकि लोगों को पता चले कि कोई राइडर है या फिर कोई वहाँ पे प्रेजेंट है, ताकि वो डाइवर्ट होके चले जाए। फ्रंट और रियर लाइट ये तो मैंडेटरी एक्सेसरीज़ है। उसके बाद में हमारे ये जो फ्रेम बैग्स है, फॉर एग्जांपल ये हैंडल बैग है, ये बिटवीन की तरफ से है, 800 का समथिंग मैंने लिया था। काफ़ी स्पेस है इसके अंदर, बहुत कुछ चीज़ें आप लोग बिठा सकते हो। अगर आप लोग बैकपॅक नहीं कैरी करना चाहते हो तो ये परचेस कर सकते हो। आणि ही आहे बायकर्स बेची सायकल पाउच। सो इथे तुम्ही फ़ोन वगैरे माउंट करू शकता। अजून एक इम्पॉर्टंट ॲक्सेसरी, जर तुमच्या सायकलमध्ये फक्त एकच वॉटर बॉटल माउंट असेल तर यू कॅन ॲड अनदर वॉटर बॉटल माउंट, सो दॅट तुम्ही 2 बॉटल्स इझिली कॅरी करू शकाल। तुमच्या लॉंग राईडमध्ये ह्याची हेल्प होईल। तर अशा प्रकारे मी काही हे सेकंडवालं जे बॉटल होल्डर आहे ते लावलेलं आहे इकडे। जर तुम्हाला याच्यावरती सुद्धा व्हिडिओ हवा असेल की कसं माउंट करायचं सेकंड बॉटल होल्डर, कारण काही काही सायकल्सला इकडे होल्स नसतात, सो मी तुम्हाला सांगेल की बिना होल
करतात कसं तुम्ही इझिली अटॅच करू शकता. So we've done talking about the first part, which was self preparation, then the second part, which was about the cycle, tools and accessories that we should carry. Now let's talk about the third part, which is mandatory, that is safety. So first thing about safety comes the helmet. So you should always wear helmet. कहीं भी अगर आप लोग सिटी राइड कर रहे हो या फिर लॉन्ग राइड कर रहे हो, हेलमेट बहुत ज़्यादा नेसेसरी है पहनना. नेक्स्ट थिंग इज़ ग्लव्स, क्योंकि जब भी हमारा कोई एक्सीडेंट होता है या फिर क्रैश होता है, हम हमारे पाम्स को पहले टच करते हैं. सो वो इम्पैक्ट को झेलने के लिए ग्लव्स पहनना बहुत ज़्यादा ज़रूरी आहे. और बहुत देर तक जेव्हा आपण हँडल पकडून ठेवतो तर तेव्हासुद्धा तुमचं जो पाम आहे तो दुखायला लागतो. सो त्यासाठी ग्लव्स घालणं खूप जास्त गरजेचं आहे. नेक्स्ट थिंग इज शूज आर नेसेसरी. चप्पल्स सँडल्स घालून सायकलिंग कधीच करू नका, कारण खूप जास्त इम्पॅक्ट पडतो जेव्हा तुम्ही क्रॅश होता किंवा मग तुमचे जे अँकल जॉईंट्स वगैरे आहेत त्याच्यावरती खूप जास्त इम्पॅक्ट होतो. अदर थिंग देन सेफ्टी कम्स क्लोदिंग. सो क्लोदिंगसाठी तुम्ही बघू शकता मी काय घातलं आहे. जर्सी वुड बी प्रिफरेबल, कारण जर्सी कशा असतात, फिगर हगिंग असतात, पूर्ण एकदम टाईट बसतात आणि कुठेही तुमचं जे शर्ट आहेत किंवा टी शर्ट्स आहेत जे काय तुम्ही घालताय ते विगल होत नाही आणि त्याने तुम्हाला स्पीडमध्ये हेल्प होते. परत सायकलिंग शॉर्ट्स म्हणजे जे की पॅडेड असतात ते खूप जास्त इम्पॉर्टंट असतात, कारण सॅडल वरती खूप जास्त बम्प्स वगैरे येतात आणि त्यामध्ये तुम्ही जेव्हा राईड करता तेव्हा लॉंग राईडमध्ये काय होतं की आपला जो खालचा एरिया आहे, जो ग्राउंड एरिया आहे, तिकडे खूप जास्त प्रॉब्लेम्स होऊ शकतात. सो बेटर वेज टू अवॉइड दोज प्रॉब्लेम्स वेअर सायकलिंग शॉर्ट्स, पॅडेड शॉर्ट्स. मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओसुद्धा बनवला आहे, तो तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, सो दीज वर द 3 पार्ट्स मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स. जर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो केल्यात तर तुमची लॉंग राईड नक्कीच इझी होईल, हे मी गॅरंटीने बोलू शकतो. नेक्स्ट थिंग, जी इम्पॉर्टंट टिपबद्दल मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललेलो, तर ती इम्पॉर्टंट टिप अशी आहे की जेव्हा पण तुम्ही राईड करताय, मे बी इट इज़ अ शॉर्ट राइड और अ लॉन्ग राइड और अ सिटी राइड, मेक प्रॉपर यूज़ ऑफ गियर्स. अगर आप गियर्स का प्रॉपर यूज़ करोगे तो आपका जो एनर्जी है वो सेव होगा फॉर द फर्दर राइड. सो दिस इज़ एन इम्पॉर्टेंट टिप. अगर आप लोग चाहते हो कि मैं एक हाउ टू यूज़ गियर्स पे वीडियो बनाऊँ तो ज़रूर कमेंट सेक्शन में मेंशन करना. आय विल ट्राय टू मेक एन ईजी व्हिडिओ लाईक दिस वन. सो गाईज, आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. ह्या व्हिडिओमध्ये मी एक एक्सपेरिमेंट केला आहे, म्हणजेच इंग्लिश, हिंदी आणि मराठी या तिन्ही लँग्वेजेस मिळून मी बोललो आहे, कारण खूप सारे कमेंट्स येतात की हिंदीमध्ये बोला दादा, थोडं तरी हिंदीमध्ये बोला. सो म्हटलं की ट्राय करूयात, बघूयात कसं वाटतं आहे. मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर ह्या जे काय मी टिप्स तुम्हाला सांगितल्या ह्या नक्की फॉलो करा, जेणे तुमची जी लॉंग राईड असेल ती खूप जास्त इझिली पार पाडेल. आणि फॉलो केल्यानंतर तुम्हाला किती ईज होतं आहे ते नक्की मला कमेंटमध्ये कळवा. तर भेटूयात गाईज अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून्ड, स्टे हॅपी. सर्वात जास्त तुमच्या घरच्यांची काळजी घ्या, कारण तेच सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहे. सायनिंग ऑफ हेमंत राऊत, बाय. अँड हो, सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा पण तुम्ही सायकलिंग करताय, लॉंग राईड करताय, तर एक सायकल लॉक कॅरी करा, कारण तुम्हाला कुठे जायचं असेल तर लॉक लावून तुम्ही जाऊ शकता. चलो बाय, भेटूयात. सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण ग्रो करतो आहे आणि मराठीमध्ये सायकलिंगचे व्हिडिओज आपण बनवतो आहे. सो नक्की सबस्क्राईब करा. बाय.